ते प्रचारामध्ये आपल्याच मित्रपक्षाबद्दल इतक्या टोकाची भाषा, इतकं एकमेकांबद्दलचा वैरभाव असा बघायला मिळतोय. तर मग असा प्रश्न पडतो की जर तुमच्या परस्परांबद्दलच्या या भावना आहेत तर तुम्ही सत्तेत मांडीला मांडी लावून बसता कशाला? म्हणजे अजित पवारांनी सांगितलं की BJP हप्तेबाज आहे, त्यांनी अनेक आरोप केले, भाजपच्या लोकांनी अनेक आरोप केले. हे जे 3 पक्षांचं सरकार आणि एकमेकांचं अक्षरशः वस्त्रहरण प्रचाराच्या दरम्यान करायचं आणि पुन्हा 16 तारखेनंतर परत गळ्यात गळे घालायचं, तर हे जे राजकारण आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? आम्ही काही ठिकाणी शिवसेना भाजपा युती झाली, नगर परिषदेमध्ये पण झाली, आताही झालेली आहे. काही ठिकाणी आम्ही वेगळे लढतो आहे, पण आम्ही ठरवलेलं आहे की टोकाची भूमिका, टोकाची टीका करायची नाही. डेव्हलपमेंटचा अजेंडा जो आहे, तिथल्या समस्या, लोकल समस्या काय आहेत, तिथले प्रश्न काय आहेत, तिथला विकास काय पाहिजे याच्यावर आम्ही बोलतो. पण हे ठरवताना तुम्ही आपलं म्हणून तुम्ही दोघांनीच ठरवलं का? त्यात अजित पवारांना ठरवायला घेतलं नाही का? सगळ्यांनी आपण जशी आचारसंहिता असते तशी बोलण्याला देखील आचारसंहिता घालून घेतली पाहिजे प्रत्येकाने आणि युती धर्म पाळला पाहिजे. ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती. कार्यकर्त्यांना तिथली वेगळी समीकरणं असतात आणि बऱ्याच वर्षांनी निवडणूक झाली, त्यामुळे कार्यकर्त्यांनाही उत्साह होता, त्यामुळे लढले. परंतु टोकाची टीका कुणी करता कामा नये या मताचा मी आहे.